पतसंस्थेमध्ये काम करणारा अमित हा अचानकपणे पतसंस्थेमधून गायब होतो. या संदर्भात पालकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे. अमितच्या घरी मी आलोय आणि त्याच्या वडिलांशी आईशी मी बातचीत करणार आहे. कधीची ही घटना आहे, कधीपासून गायब झालाय? 19 तारखेला 19 जानेवारी 19 जानेवारीला तो पतसंस्थेमध्ये चिपळूण नागरिकपासून कामाला गेला होता. तो काय म्हणतात पोलीस? पोलिसांनी आम्ही तक्रार केली आहे, पण अजून त्याचं पुढची तपासणी त्यांची जोरात चाललेली नाही. अजून ती झाली तरी पण नाही म्हटलं तर 18 दिवस झाले आता. काय मुलगा काय घरी सांगायचा, भांडायचा तुमच्याशी? काय भांडण वगैरे झालं होतं काय? काय नाही, भांडण वगैरे काय नाही. तसं जास्त काय असं बोलणार पण नाही नेमकाच. त्याचं काम बरं नाही बघ ते असं. काय बोलला शेवटचा? काय तुमच्याशी बोलला काय होता? नाही. काय फोन वगैरे आईला फोन म्हणून काय केला तुम्हाला? कधी फोन दिला? फोन पासून आल्यापासून फोनच बंदच आहे त्या दिवसापासून. आता घरातून पण नाही गेला, कामावरून डायरेक्ट गेलाय ना तो. काय भाऊ वगैरे आला होता मुंबईतून? हो, तो कालच गेला होता. 15 ते सोमवारी आला होता, 20 तारखेला. हे समजल्यावर आलेला तो. कुठे कुठे शोधला तुम्ही? काय आता ते शोधले म्हणजे पोलीस तपास सर्व चालू आहे. आम्ही काय नातेवाईक वगैरे आम्ही सगळं झाली त्याची चौकशी चौकशी. करून झाली आहे. तिथे कुठं आढळलं नाही. तिथे नातेवाईक सर्व चौकशी करून झाली आपल्याला. पण म्हणाले तुम्ही नातेवाईक तपास करा, तुम्ही कुठल्या नातेवाईक कोणाकडे गेला असेल तर. आम्ही सर्व तपासणी करून झाली, तिथे आढळलंच नाही. ती बरोबर वाद वगैरे काय काय नाही, काही नाही, तसं काय नाही, तसं आढळलंच नाही. जो वाद होत कोणाकडे. तर आम्ही एवढंच म्हणू शकतो की पोलिसांनी जलद गतीने तपास करावा, हीच विनंती आमची. उठून कामावर जाणार, रात्री किंवा काम असलं लेट पण यायचं, पण कामावरून यायचं आपण कामावरून. असं त्याचं काही वागणं पण आम्हाला वाटलं, संशय जर वाटलं असतं तर आम्ही काही बोलू शकलो असतं. तसं काय त्याचं आढळलंच नाही. काम आणि तो एवढंच असेल त्याचं. रोज रोज कामावर जायचं व्यवस्थित? हो, कामावर जायचं रोज. कारण त्यांना कशा सुट्ट्या नाहीत, फक्त अशा वर्षाच्या सुट्ट्या. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट ह्या फक्त. आता अशा नेहमीच्या आठवड्याच्या वगैरे सुट्ट्या नाहीत त्यांना. रोजच्या रोज घरातून कामावर जातो? हो. पहिलं कधी कळलं तुम्हाला की हा मुलगा गायब झालाय? असं कळलं कधी? काय ते लोक घरी आली, ते आम्ही घरी नव्हते, अशी शेतावर शेतात गेलो होतो. मग ते आमच्या मोठ्या मुलग्याचा फोन नंबर घेतली शेजाऱ्यांकडून पुण्याला. मग त्याला फोन केली पुण्याला, तेव्हा त्यानं आम्हाला फोन केला. ते आम्हाला संध्याकाळी माहिती पडलं, कारण आम्ही शेतामध्ये गेलो. परत ते आले होते लोक संध्याकाळी. मुलग्याने फोन केला ना, तेव्हा तो बोललो की असं असं झालंय. तेव्हा माहिती आम्हाला. आणि पुन्हा रुपये ते पतसंस्थेचे कोण अधिकारी होते कामगार, ते 9 वाजता आमच्याकडे आले होते. त्यानं विचारलं तो अमित आलाय काय? तर त्याला अमित नाही आला. तो ते सविस्तर घटना सांगितली. 11 वाजता तो असं सांगून गेला, तर पुन्हा रुपये आला नाही, म्हणून आम्ही घरी बघण्यात ठेवतो आले काय म्हणून. 9 वाजता आमच्या इथे आले होते. आता एवढे दिवस झाले पोलिसांना तुम्ही कळवायचं काम केलं, पोलिसांकडून काय सांगण्यात येतं? काय म्हणतात पोलीस? पोलीस काय म्हणतात, तपास करतो आम्ही असे म्हणतात. आता तपास चालू असं करतो असं म्हणतात ते. पण आमची हात जोडून विनंती, पोलिसांनी जलद गतीने तपास करावा, ही हात जोडून विनंती त्यांना. अमित हा आंबडस गावचा आहे. रोज उठायचं आणि कामावर जायचं, हा त्याचा रोजचा दिनक्रम. अमित अचानक कामावरून गायब झाला आणि त्यानंतर तो पुन्हा घराकडे परतला नाही. यामुळं आईवडिलांसह संपूर्ण आंबडस गाव हे शोकाकुल आहे. सध्या अमितनं संपर्क करावा, घरी यावं अशीच इच्छा अमितच्या आईवडिलांसह इथं असणाऱ्या गावकऱ्यांची आहे. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, आंबडस, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.